वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, लिपिक टंकलेखक 2024चा मेन्सचा फॉर्म भरणं सुरू आहे आणि त्यामध्ये लिपिक टंकलेखक या संवर्गाकरता पसंतीक्रम द्यायचे की नाही हा मोठा प्रश्न बऱ्याच उमेदवारांना निर्माण झालेला आहे. कारण आयोगानं त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये एक लाल अक्षरात एक वाक्य दिलेलं आहे आणि त्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला असावा असं मला वाटतंय. परंतु वस्तुस्थिती काय आहे ती अधिसूचना पूर्ण वाचल्यानंतर काय लक्षात येतं, तर ह्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अन्यथा 2023ला बऱ्याच उमेदवारांनी ज्या चुका केलेल्या आहेत आणि त्या त्यांना आज घडीला भोगाव्या लागतात, कारण चांगले मार्क्स असून देखील त्या उमेदवारांना कोणतंही प्राधिकरण अलॉटमेंट झालेलं नाही, कारण त्यांनी काही ठराविकच प्राधिकरण निवडलेली होती आणि त्यामुळे त्यांना आता त्याचा पश्चाताप होतोय. तेव्हा 278 प्राधिकरण होती, त्यासाठी लागणारा वेळ हा खूप जास्त होता, परंतु आता ठराविक 60-61 प्राधिकरण आहेत आणि ती तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी जास्त वेळ पण लागणार नाही. परंतु तो सिक्वेन्स आत्ताच द्यायचा आहे की नंतर द्यायचा आहे, आणि जर आत्ताच दिला तर पुन्हा द्यायची गरज आहे का, किंवा आता सुद्धा तोच सिक्वेन्स तुम्हाला कायम ठेवता येईल का, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढे विविध स्पर्धा परीक्षा असतील किंवा तुमचं सेवा असतील, शासकीय सेवा, त्यामधले काही नियम असतील, काही संकल्पना असतील, ह्या समजून सांगण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. गरजू उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी निश्चितपणे मदत करा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारत चला, त्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने मी तुम्हाला उत्तर देत जाईल. तर बघा, लिपिक टंकलेखक 2024ला वेगवेगळी जी प्राधिकरणं आहेत त्यानुसार तुम्ही जर मेनचा फॉर्म ओपन केला, त्यानुसार तुम्हाला वेगवेगळे विकल्प तिथे येत आहेत. जसं की उद्योग निरीक्षक असेल किंवा कर सहाय्यक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, बेलिप लिपिक असेल आणि लिपिक टंकलेखक असेल. तुम्ही कोणत्या पदासाठी मेन्सचा फॉर्म भरू इच्छिता ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. परंतु काही उमेदवार आज घडीला लिपिक टंकलेखक ऑलरेडी असतील. आता असे वेगवेगळे तिथं विकल्प दिलेले आहेत आणि ह्या विकल्पामध्ये तुम्हाला तिथं चेकबॉक्स दिलेला आहे आणि तो चेकबॉक्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्ही उद्योग निरीक्षक या पदासाठी जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही चेकबॉक्स करू शकता, किंवा तांत्रिक सहाय्यक या पदासाठी तुम्हाला जर परीक्षा द्यायची असेल तरी तुम्ही चेकबॉक्स करू शकता. कर सहाय्यक असेल त्याच्यासाठी सुद्धा तसंच आहे. परंतु तुम्हाला जर बेलिप नको आहे आणि लिपिक टंकलेखक सुद्धा नको आहे तर तुम्ही हे चेकबॉक्स निवडायची गरज नाही. कारण ऑलरेडी जर तुम्ही लिपिक टंकलेखक या पदावर काम करताय तर तुम्हाला ती पद घेण्याची पुन्हा आवश्यकता नाही. नाहीतर पुन्हा 2023ला ज्या पद्धतीने उमेदवारांनी आक्रोश केला, आम्हाला ऑप्टिंग आउट करण्यासाठी मदत करा, कित्येक उमेदवार हे पोस्ट होल्डर आहेत आणि पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी इच्छुकता दर्शवतायत, त्यामुळे आमचं नुकसान होतंय. तर ह्या अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून आताच एक प्रामाणिक प्रयत्न करा आणि इतर उमेदवारांना एक थोडी संधी द्या. आता ऑलरेडी तुम्ही 23 मध्ये सुद्धा तुमचं नशीब आजमावलं आहे, त्यात सुद्धा सिलेक्ट झालाय. पुन्हा 24ला तुम्ही लिपिक टंकलेखक ह्या पदासाठी टिक मार्क करताय, याचा अर्थ तुम्ही खूप जणांचं नुकसान करताय. तर असं करू नका. ज्यांना ह्या लिपिक टंकलेखक किंवा बेलिप बद्दल अजिबात इच्छा नाही त्यांनी अजिबात तिथं क्लिक करू नका. तसंच कर सहाय्यक सुद्धा बरेच जण असतील. बऱ्याच जणांना असं वाटतं, काही उमेदवार अशा वैचारिकतेचे असतात की कर सहाय्यक मी 2021ला पण झालोय, 22ला झालोय, 23ला झालोय आणि आता 24ला सुद्धा कर सहाय्यकचं टिक मार्क करायचं आहे. काय असते टेंडन्सी, कर सहाय्यक झाल्यानंतर मॅक्झिमम उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नियुक्ती मिळत असते आणि त्या उमेदवाराला मुंबई नको असतं, म्हणून तो प्रयत्न काय करतो, 22ला देऊया, 23ला देऊया, 24ला देऊया परीक्षा आणि आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी नियुक्ती मिळण्यासाठी प्रयत्न करूया. ऑर्डरच तशी. तर असं करू नका. तुम्हाला पोलीस या क्षेत्रात जसं म्हणलं जातं की गडचिरोली एकदा करायचं आहे, तसं तुम्हाला कर सहाय्यक असो किंवा तुम्ही एसटीआय झाला, मुंबई हे ठरलेलंच आहे. कारण पद संख्या, जिल्ह्याचा कामाचा व्याप आणि मुंबई हे मेन ऑफिस या ठिकाणी विचार करता तुम्हाला हे मुंबई या ठिकाणी काम करणंच आहे कधी ना कधी. तर तुम्ही असा एक निगेटिव्ह विचार करू नका जेणेकरून दुसऱ्याचं नुकसान होईल. अशा गोष्टी करू नका. सगळ्यात महत्वाचं आहे, काही उमेदवार हे उद्योग निरीक्षकसाठी पात्र नसतील, तांत्रिक सहाय्यक सगळ्यांनाच आहे, कर सहाय्यक ह्याच्यासाठी दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन पदवीधर जे कर्मचारी आहेत त्यांना कर सहाय्यकसाठी टायपिंग द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर जे आता मी प्रवर्ग सांगितले, जसं की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन पदवीधर कर्मचारी, त्यांना भ्रूण मुंबई क्षेत्रामध्ये आरक्षणाचा लाभ नाही, त्यामुळे ती पदं त्यांच्यासाठी नसणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं की या पदापैकी तुम्हाला जी पदं सिलेक्ट करायची आहेत ती प्रामाणिकपणे आताच सिलेक्ट करा. विनाकारण ज्या पदासाठी गरज नाही ती पदं सिलेक्ट करू नका. ज्यांना कोर्टामध्ये बेलिपची नोकरी करायचीच नाही त्यांना अजिबात ह्या गोष्टी टिक करू नका. परंतु जे उमेदवार आज घडीला बेरोजगार आहेत, ज्यांच्याकडे कोणतीही नोकरी उपलब्ध नाही,
त्या उमेदवारांनी न चुकता सगळी विकल्प निवडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लिपिक टंकलेखक मध्ये जे वेगवेगळे प्राधिकरण दिलेले आहेत ते तुम्हाला सुद्धा सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा 2023ला ज्या पद्धतीनं उमेदवारांनी चुका केल्या त्या आत्ता जसं की पश्चाताप करतायत त्या पद्धतीनं 2024 मध्ये करू नका. बरेच उमेदवार हे नेट कॅफेमध्ये जातात, कोणाला तरी फॉर्म भर म्हणून सांगतात फोनवरनं, तो कंटाळा करतो, 1-2 टिक करतो आणि राहिलेल्या प्राधिकरणांना टिक करत नाही. आणि जेव्हा ही सगळी डिटेल्स तुमची मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा विकल्प देता त्यावेळेस सगळी जे उमेदवारांनी जे विकल्प निवडलेले होते ती सगळी डिटेल्स एका पीडीएफ मध्ये येत असते. त्यावेळेस कळतं की या उमेदवारांना 5 प्राधिकरण दिलेत, ह्यानं सगळेच दिलेत, ह्यानं 2 दिलेत, 10 दिलेत, 28 दिलेत. तर ज्या चुका तुम्ही आता करणार आहेत त्या तुम्हाला अंतिम टप्प्यापर्यंत भोगाव्या लागणार आहेत. कायमचं तुम्ही नोकरीला सुद्धा मुकू शकता. तर सगळ्यात महत्वाचं आहे की आता ज्यावेळेस तुम्ही लिपिक टंकलेखक हा विकल्प निवडता आणि विकल्प निवडल्यानंतर तुम्हाला अशा वेगवेगळ्या ऑथॉरिटीज तुम्हाला तिथे दिसत असतात. मग ऑथॉरिटीज दिसल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या टोटल समजून चला की 61 दिसत आहेत. तर 61 दिसत असतील, आता जो त्यांनी क्रम दिला असेल जो की असेल 5.1.1 काय असेल, जी काही जाहिरात असेल 6 पॉईंट काय असेल ते, तर त्यानुसार त्या प्राधिकरणाचं नाव असेल मंत्रालय. तर तुम्ही त्याला क्लिक करायचं असेल तर क्लिक करा, अन्यथा तुम्ही नाही क्लिक केलं तरी काही फरक पडणार नाही. तुम्हाला सगळेच क्लिक करायचे असतील तर 1 बाय 1 तुम्ही क्लिक करा. क्लिक करण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. तुम्हाला जर खूप अवघड जात आहे तर तुम्ही टॅब स्पेस अशी वेगवेगळी कीबोर्डची बटन यूज करून ते तुम्ही चेकबॉक्स तुम्ही क्लिक करू शकता. तर सगळ्यात महत्वाचं आहे की आता पसंतीक्रम द्यायचे आहेत का नाही. तर काही उमेदवारांना अशी शंका होती की आता प्राधिकरण द्यायचं आहे असं दिसतंय काही ठिकाणी लाल शाईमध्ये जो एक वाक्य दिलेलं आहे त्यामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे. परंतु आयोगाने त्याच अधिसूचनेमध्ये एक स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्यावेळेस लिपिक टंकलेखक या पदाकरता एक प्रोव्हिजनल लिस्ट लावली जाईल, म्हणजे जनरल मेरिट लिस्ट लावली जाईल, त्यामध्ये जनरल मेरिट लिस्ट लावली जाईल टायपिंग झाल्यानंतर, त्यावेळेस तुम्हाला नव्यानं पसंतीक्रम द्यायचे आहेत. परंतु नव्यानं पसंतीक्रम देत असताना काही उमेदवार नव्यानं पसंतीक्रम देतील आणि काही उमेदवार देणार नाहीत समजा देणार नाहीत. तर ह्या देणार नाहीत यांच्यासाठी काय असेल, जर तुम्ही आता मुख्यचा फॉर्म भरत असताना जो क्रम तुम्ही सिलेक्ट केलता ज्या पद्धतीनं, त्या पद्धतीनं तुमचा हा पसंतीक्रम ग्राह्य धरणार आहे. म्हणजे कसं, जर तुम्ही हा मेनचा फॉर्म भरत असताना मंत्रालय पहिला विकल्प होता, त्यानंतर तुम्ही 2 नंबरला हा विकल्प निवडला, 3 नंबरला तुम्ही 23 नंबरचा विकल्प निवडला म्हणजे क्लिक केलं, त्यानंतर तुम्ही 61 नंबरला तुम्ही क्लिक केलं, तर त्याचा क्रम कसा तयार होईल, तर हा मंत्रालयासाठी 1 नंबर देतील, 2 नंबरला हा येईल, 3 नंबरला हा येईल, 4 नंबरला हा 61 येईल. या पद्धतीनं हा तुमचा क्रम तयार होणार आहे. पण कधी जे उमेदवार विकल्प देणार नाहीत, पसंतीक्रम देणार नाहीत, जेव्हा त्यांना अंतिम मुख्य परीक्षेच्या नंतर म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पसंतीक्रम द्यायला सांगतील तेव्हा त्यांनी जर विकल्प पसंतीक्रम दिले नाही तर तुमचे आता जे मेन्सला तुम्ही देताय तेच तुमचे ग्राह्य धरले जातील. म्हणजेच याच्यावरून एक लक्षात येतं की तुम्ही आताच तुम्हाला विकल्प द्यायचे असतील तरीही देऊ शकता किंवा तुम्हाला स्किल टेस्ट झाल्यानंतर सुद्धा पसंतीक्रम देता येऊ शकतात. तेव्हा दिलेले बेस्ट राहील. आता तुम्ही फक्त हे 61च्या 61 सगळे प्राधिकरण जे आहेत ते सिलेक्ट करा, जेणेकरून कधी कधी कसं होतं 61 आहेत, पूर्वी 23ला असंच झालं, मुळात होतेच कमी जास्त, त्यानंतर मुख्य परीक्षा पूर्वचा निकाल लागेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत काही प्राधिकरण कमी जास्त झाली, त्यामुळे ती संख्या वाढली. ती प्राधिकरण सगळ्यालाच मिळत असतात, त्याचा काही विषय येत नाही. तर आता फक्त तुम्ही सगळी प्राधिकरण सिलेक्ट करा ज्यामध्ये एकही राहता कामा नये. परंतु जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत त्यांना त्यातून पण फक्त मंत्रालयच पाहिजे, त्यांनी मंत्रालयच फक्त सिलेक्ट करा. ज्यांना इतर कलेक्टर ऑफिस पाहिजे किंवा इतर कोणतं फॉरेस्ट पाहिजे, लेखाऊ कोषागारी पाहिजे, जे पाहिजे त्यालाच फक्त स्पेसिफिक क्लिक करा. परंतु ज्यांना कोणतीही नोकरी नाही आणि सगळ्याच ठिकाणी कुठेही नोकरी लागली तरी करायची इच्छा आहे, गरज आहे, त्यांनी सगळी प्राधिकरण व्यवस्थितरित्या सिलेक्ट करा. अन्यथा आता बऱ्याच उमेदवारांना चांगली मार्क्स असून देखील त्यांना प्राधिकरण मिळालेली नाहीत. ते कशामुळे, तर इतर नेट कॅफे किंवा इतरांना ते फॉर्म भरायला लावल्यामुळे ह्या सगळ्या चुका झालेल्या आहेत. तर आता पसंतीक्रम देण्याची अजिबात गरज नाही. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, स्किल टेस्ट झाल्यानंतर जेव्हा पसंतीक्रम देण्याची गरज भासेल तेव्हा व्यवस्थित प्राधिकरण द्यायचे आहेत. अन्यथा पुन्हा असं होतं की मला पीडब्ल्यूडी 1 नंबरला नको होतं, तरी पण मला ते समजलं नाही म्हणून मी 1 नंबरला पीडब्ल्यूडी ठेवलं आणि माझं पीडब्ल्यूडी ला सिलेक्शन झालंय. परंतु मला 2 नंबरला कलेक्टर ऑफिस होतं नांदेडचं, ते पण मला मिळालं असतं कारण तिथलं मेरिट थोडंसं कमी लागलंय इथल्यापेक्षा. मला हे जर 1 नंबरला मी ऑलरेडीच ठेवलं असतं हे, तर मला नांदेड कलेक्टर मिळालं असतं, पण मला माहितच नव्हतं. म्हणजे हा थोडासा कुठंतरी
आपण अभ्यास कमी करतो, ह्या गोष्टी समजून घेतल्या नाहीत म्हणून हे प्रश्न उद्भवतात आणि त्याचं नुकसान होतं. आता 23ला बऱ्याच उमेदवारांना असं झालंय, सिंधुदुर्गचा उमेदवार नांदेडला आहे किंवा गोंदियाला आहे, अशी परिस्थिती झाली. परंतु त्याच्या एवढीच मार्क्स असणारे त्याच्याच प्रवर्गातील उमेदवार रत्नागिरीला, कोल्हापूरला, पुणे डिव्हिजनमध्ये किंवा मुंबई या क्षेत्रामध्ये नोकरीला लागलेले आहेत. म्हणजे अशा ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस कोणाचं तरी मार्गदर्शन निश्चितपणे घ्या. घाईघाईत फॉर्म भरत जाऊ नका. बऱ्याच उमेदवारांना घाई असते की मेन्सचं सेंटर खूप लांब येतं, मग जायला यायला अडचण येते. परंतु जायला यायला एकदा अडचण येईल, परंतु विकल्प किंवा पसंतीक्रम हे जर 5 आणि 10 भरले तर आयुष्यभरासाठी अडचण निर्माण होते. ह्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या. तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.